राजकारणाचा केंद्रबिंदू आदरणीय आमच्या सर्वांचं नेतृत्व, आमच्या जिल्ह्याचं पितृतुल्य नेतृत्व आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब, राज्याचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, भावी नाही पण विद्यमान खासदार आदरणीय धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेब, आमचे नेते आदरणीय अभिजिताबा पाटील, ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजीराजांच्या कालखंडामध्ये मला एक 5-7 मिनिटं द्या काय पाठीमागे एकदा पाठीमागच्या 5 वर्षापूर्वी हंटर आणि गोट्याले गाजले होते आणि त्यामुळे जर एक 5-6 मिनिटं जर दिली ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजीराजांनी एक नियत होती, एक काम होतं, रयतेस पोटास लावणे आहे, रयतेस पोटास लावणे आहे। त्याच पद्धतीने या शिवरत्नच्या 3 पिढ्या या सोलापूर जिल्ह्यात या रयतेला पोटास लावण्याचं काम करतायत। याचा अभिमान आम्हाला सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वांना आहे। मित्रांनो, आम्ही दादांच्या प्रचंड प्रेमात आहे। पक्ष काही असू द्या, मी छत्रपती संभाजीराजांच्या स्वराज्य पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे, पण संभाजीराजांचं, विजयदादांचं, कारण आम्हाला हे दैवत असते बघा, प्रत्येकाला एक ग्रामदैवत असते, एक कुलदैवत असते आणि एक आराध्य दैवत असते। तसं आमचं ग्रामदैवत आहेत अभिजिताबा, आमचं कुलदैवत आहेत आमचे विजयसिंह मोहिते पाटील दादा, आणि आमचं आराध्य दैवत आहे छत्रपती संभाजीराजे। मित्रांनो, एक खूप मोठा पैलवान असतो, एवढ्या मोठ्या बिळकोंड्या दंडाला वगैरे असतात, 50 कुस्त्या त्याने जिंकलेल्या असतात, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गदा त्याने घरामध्ये आणून ठेवलेल्या असतात। त्याला वाटतं या महाराष्ट्रातल्या देशातल्या कोणाला पण मी आता पाडू शकतो। दिसला पैलवान की पाड, दिसला पैलवान की पाड, जरी अंका पट्टे कुस्ती खेळायच्या तयारीत जरी नसलं तरी म्हणायचं काढ कापड, मला खेळायचं कुस्ती। आणि मग त्याला खुमखुमी आली, ते म्हणलं मला आता माझ्या वस्तादाबरोबर कुस्ती खेळायची आहे। खुमखुमी आली, त्याला म्हणलं आता मला माझ्या वस्तादाबरोबर कुस्ती खेळायची आहे। एकदा वस्तादाकडे गेलो, पाया पिया पडलं नाही, लहान मोठ्यांपासून सर्वांपर्यंत वस्ताद आपल्या काळजात असतो। जिथं वस्ताद येतो तिथं माणूस नम्र होतो, पायाला हात लावतो, पण वस्तादाबरोबर कधी कुस्ती खेळत नाही। या पैलवानाला खुमखुमी आली, ते म्हणलं मला वस्तादाबरोबरच कुस्ती खेळायची आहे। एकदा निरोप पाठवला, वस्ताद मला तुमच्याबरोबर कुस्ती खेळायची आहे। वस्ताद म्हणला मी आता म्हातारा झालोय, अरे माझा आता वय नाही, मला आता व्यवस्थित कुस्ती करता येणार नाही, तू हे दंड ठोकायचं, मांड्या ठोकायचं, दंड ठोकायचं, मांड्या ठोकायचं, आणि म्हणायचं नाही मला तुमच्या बरोबरच कुस्ती खेळायची आहे। मग आता वस्ताद असतो, म्हणला बाबा ये उद्या खेळू कुस्ती। मग हे अशी सगळी माणसं आता वस्तादांची, पैलवानाची कुस्ती, गुरुजींची कुस्ती म्हणल्यानंतर सगळं अख्खं गाव गोळा झालं। हा दंड ठोकत आला, आता म्हणला वस्ताद तेवढा पाडला की माझं देशात सगळीकडे नाव होत आहे। वस्ताद जाम खमक्या होता, आला आखाड्यात, लाल माती अंगाला लावली, 15व्या सेकंदाला पैलवान चितपट करून मुंडक्यावरनं खाली टाकला। पैलवान पळून घरात गेला आणि त्यावेळेला तिथल्या सर्वसामान्य लोकांनी सांगितलं की वस्ताद तुमचं वय तर एवढं, ह्यांनी एवढ्या गदा जिंकल्या, महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या माणसांना पाडलं, म्हणला तुम्ही ह्याला मारला कसं काय? अरे वस्ताद आहे म्हणला, एक डाव राखूनच असतो, आणि राखून ठेवलेला डाव, तो राखून ठेवलेला डाव म्हणजे या सोलापूर जिल्ह्याची अस्मिता, या सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान, म्हणजेच माझा तुमचा सर्वांचा काळेज विजयसिंह मोहिते पाटील साहेब। हा महाराष्ट्र आदरणीय शरद पवार साहेबांनी विजयदादांना 2 राजहंस म्हणायचे। 2 राजहंस जिथं गेले मातीचं सुद्धा सोनं होतंय म्हणायचे, तसे आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 राजहंस नव्याने येत आहेत।
त्यातल्या एका राजहंसाचं नाव आहे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांचा जोडीदार सुद्धा तसाच खमके आहे ज्याचं नाव आहे अभिजित आबा पाटील. नाव आहे अभिजित आबा पाटील. दादासाहेब माटीमागच्या 2-4 दिवसापूर्वी शीतल वहिनी आमच्या भागामध्ये प्रचार करायला आल्या होत्या. खरं तर मला शीतल वहिनींचं इतकं कौतुक वाटतं मित्रांनो. शहाजीराजांना जशी साथ जिजाऊंनी दिली, जशी छत्रपती शिवाजीराजांना साथ त्यांच्या पत्नीने दिली, सईबाईंनी दिली, जशी राजाराम महाराजांना साथ त्यांच्या ताराराणीने दिली, तशी महाराष्ट्रातलं एकच जोडपं असं आहे मित्रांनो, माझ्या नवऱ्याला साथ कशी द्यायची त्याचं उदाहरण आहे फक्त शीतल देवी मोहिते पाटील. पाठीमागच्या 4 दिवसापूर्वी दादासाहेब वहिनीसाहेब तिकडे आल्या होत्या. आम्ही 3-4 ठिकाणी फिरलो. मग वहिनींना म्हणलं, वहिनी साहेब मी एक गाडी नवीन घेतली, चला म्हणले मला तुमच्या गाडीत बसायचं आहे. वहिनी साहेबांना आम्ही गाडीमध्ये बसवून आमच्या गावापर्यंत आणत असताना त्यांनी एक किस्सा मला सांगितला की म्हणल्या दादा, ज्या दिवशी हे तिकीट जाहीर झालं ना, भयांचं नाही, त्या दिवशी मी पुष्करला होते. पुष्कर म्हणजे अजमेरच्या दर्ग्याचं दर्शन घेतलं आणि पुष्कर या ठिकाणी ब्रह्मदेवाचं या भारतातलं एकमेव मंदिर आहे. त्या ठिकाणी आम्ही 2 जण गेलेले होतो. ब्रह्मदेवाचं दर्शन घेतलं, कारण एकच मंदिर आहे देशामध्ये. आणि ब्रह्मदेवाचं दर्शन घेऊन परत येत असताना सोलापूर जिल्ह्यातल्या एका कार्यकर्त्याचा मेसेज आला मोबाईल वरती, भैयासाहेब नेटवर्क येत नव्हता, आलंच नाही. पुन्हा भाळवणीमध्ये गेलो, भाळवणीच्या लोकांनी सुद्धा तसंच सांगितलं की आमच्या गावात सुद्धा 1 रुपया सुद्धा दिला नाही. ज्या भाळवणी गावामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी माझ्या विजयदारांना दिला होता, तुम्ही 1 रुपया सुद्धा दिला नाही. संपलंच. 1 रुपया सुद्धा तुम्ही दिला नाही. आणि या भाळवणीमध्ये गेल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की गडीलही रुबाबदार आहे, जाम आहे. त्यांच्या पुढे पोलीस गाडी लागत्या, मध्ये मर्सिडीजची गाडी लागत्या मोठी 1.5-2 कोटीची, त्याच्या पाठीमागं एसपीयूची गाडी लागत्या, त्याच्या मागं 2 गाड्या आणखी वेगवेगळ्या लोकांच्या लागतात महबूबाई. आणि ह्या 2-3 गाड्या असताना त्यातनं जाम गोरापान चिकना गडी असा मिशा कोटपीट घालून खाली उतरतोय. म्हणलं हे गाड्या आहेत, एसपीयू आहेत, माणसं आहेत, गडीलाही देखना निवडला म्हणलं मोठ्या दादानी पाठीमागच्या वेळेला. पण हे काम काय करत नाही, कधी गावात येत नाही, कधी रुपयाचा निधी देत नाही, कधी मोबाईल कुणाचा उचलत नाही. जयंत पाटील साहेब, आमच्याकडे एक म्हण आहे की मसराच्या घोळक्यात एक रेडा असतो. मसराच्या घोळक्यात एक रेडा असतो, रेडा लय रुबाबदार असतो, मोठा लाट असतो, नुळनुळीत असतो, मिशा पण त्याला जाम असतात, शिंग चांगली असतात, झूल पण टाकलेली असती जॅकेट सारखी. पण ते रेडा रुबाबदार, मसराचा 5-50 जणांचा घोळका, पण हा रेडा काही करतच नाही. रेडा जाम पण रेडा काही करत नाही. खेडेगावात म्हण आहे, कदाचित जयंत पाटील साहेबाला म्हटलं असेल, काय मसरातला रेडा ना दुसऱ्याला पण. हे अशी अवस्था, अशा माणसाला तुम्ही आम्ही निवडून दिलंय जे आपलं बी काय करत नाही आणि स्वतः पण काय करत नाही. त्यामुळे आता एकच संधी आहे, या सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान आरक्षणासाठी जो झटला, ज्याचा सोलापूर जिल्ह्यावरती वचक आहे, कलेक्टर साहेबाला जर फोन लावला, हॅलो धैर्यशील बोलतोय म्हणलं की ते म्हणतात माणूस पाठवून द्या, काम झालं. रात्रंदिवस झटणारी माणसं आहेत. 24 तासातला कधी पण फोन करा, जर का नाही उचलला तर मी नाव सुद्धा बदलून ठेवेन, अशी ही माणसं या ठिकाणी आहेत. मित्रांनो, ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजीराजांची राजधानी रायगड आहे, या रायगडवरती गेलेला माणूस कधीही परत मोकळ्या हाताने येत नाही, तशी पाटील साहेब या सोलापूर जिल्ह्याची राजधानी शिवरत्न आहे, या ठिकाणी आलेला परत माणूस कधीही मोकळ्या हाताने जात नाही. त्यामुळे एकच पक्ष, फक्त आणि फक्त विजयदादा, फक्त आणि फक्त विजयदादा, आणि आता पवार साहेबांची तुतारी.